हिमालयाच्या विशाल पर्वत शिखरावर वसलेले अलकापुरी. सोनेरी महाल, चंदनाच्या सुवासाने भारलेली बाग, रत्नजडित सिंहासन आणि अथांग संपत्ती येथेच विराजमान होते. धनाचे अधिपती भगवान कुबेर. पण कुबेर जन्मतःच धनवान नव्हते. एक काळ असा होता की ते निर्धन होते, मोहाच्या जाळ्यात अडकले होते आणि त्यांच्या पापांनी त्यांना सर्वस्व गमवावे लागले होते. त्यांच्या जीवनाची ही कथा जितकी अद्भुत आहे तितकीच ती गूढ आणि गहिऱ्या शिक्षेने भरलेली आहे. कुबेर हा पूर्वजन्मी एका विद्वान ब्राह्मण कुटुंबात जन्मलेला एक धर्मप्रायण पण दुर्दैवी बालक होता. त्यांचे पिता महाज्ञानी होते, सत्य आणि धर्माचे पालन करणारे. कुबेर ही लहानपणी अत्यंत बुद्धिमान आणि सद्गुणी होते, पण मोठे होताच त्यांचा स्वभाव बदलू लागला. त्यांना धन, वैभव आणि विलासी जीवनाची आस लागली. वाईट संगतीने त्यांचे आचारधर्म बिघडवले. त्यांनी आपल्या घरातील सर्व संपत्ती, जमीन जागा आणि सुवर्ण ऐशारामात उधळून टाकली. मद्य, जुगार आणि अनावश्यक खर्चाच्या आहारी जाऊन त्यांनी आपले संचित धन गमावले. त्यांच्या मातेला हे सर्व माहीत होते, पण आईच्या ममतेने तिला सत्य सांगायची भीती वाटली. अखेर जेव्हा त्यांच्या पित्याला ही गोष्ट कळली तेव्हा ते संतापले. आपल्या पुत्राने इतक्या नीच कृत्यांमध्ये स्वतःला गमावले आहे हे पाहून त्यांनी कुबेरला घराबाहेर हाकलले. एका क्षणी वैभवात न्हालेला कुबेर आता रस्त्यावर भटकणारा एक दरिद्री झाला. उघड्यावर फिरत असताना कुबेर एका जंगलातील एका प्राचीन शिवमंदिरात पोहोचले. तो दिवस होता महाशिवरात्रीचा, जिथे भक्तगण उपवास करत महादेवाची पूजा करत होते. मंदिरात सुवासिक धूप, घंटानाद आणि मंत्रांचे मधुर गुंजन गुंजत होते. कुबेर उपाशी होते. त्यांनी दिवसभर काहीच खाल्ले नव्हते. तिथे प्रसादाच्या थाळ्या होत्या, पण लोकांच्या नजरेसमोरून घेण्याचे धाडस त्यांना होईना. रात्र झाली, सर्व भक्त निद्राधीन झाले. कुबेरला अत्यंत भूक लागली होती. अंधारात काही दिसत नव्हते, म्हणून त्यांनी एका दिव्यास उजळले. पण वारं इतकं वेगाने वाहत होतं की तेवढ्यात दिवा विझून जाई. कुबेरने पुन्हा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी दिवा विझत राहिला. अशा रीतीने शिवमंदिरात त्यांनी रातभर दिवा लावण्याचे कार्य केले. इतक्यात मंदिराचा पुजारी जागा झाला. एका अनोळखी व्यक्तीला मंदिरात भटकताना पाहून त्याला कुबेर हा चोर वाटला. तो कुबेरला पकडायला धावला आणि या धावपळीत कुबेर खाली पडले. त्यांच्या श्वासाने त्यांची साथ सोडली आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. कुबेराचा आत्मा यमलोकाच्या दिशेने जात असताना आकाशात एक दिव्य तेज प्रकट झाले. ते स्वतः महादेव होते. त्यांच्या विशाल डोळ्यात असीम कृपा होती. कुबेर, तू आपल्या आयुष्यात अनेक पाप केलेस, परंतु त्या पवित्र रात्री माझ्या मंदिरात माझ्या समोर तू दीप प्रज्वलित करण्यासाठी तुझ्या अखेरच्या क्षणांपर्यंत प्रयत्न केलेस. जरी तुझा हेतू स्वार्थी होता तरीही तुझ्या हृदयात श्रद्धेचा एक किरण होता. त्यामुळे मी तुला वरदान देतो, पुढच्या जन्मी तू धनाचा देवता होशील. समृद्धी, वैभव आणि संपत्ती यांचा तू स्वामी असशील. महादेवाच्या कृपेने कुबेराचा पुनर्जन्म झाला आणि हा जन्म कोणत्याही सामान्य माणसाचा नव्हता, तर विश्रवा ऋषींचा पुत्र म्हणून होता. नव्या जन्मात कुबेर हे महर्षी विश्रवा आणि देवी इलवीरा यांचे पुत्र झाले. विश्रवा हे रावणाचेही पिता होते, त्यामुळे कुबेर आणि रावण हे सावत्र भाऊ होते. कुबेर यक्षांचे अधिपती झाले. त्यांना स्वर्गाचा कोषाध्यक्ष म्हणून ओळखले जाऊ लागले. भगवान ब्रह्मदेवांनी त्यांना अलकापुरी या संपन्न नगरीचे स्वामी बनवले. त्यांच्या अधिपत्याखाली पृथ्वीच्या गर्भात असलेले 9 निधी म्हणजेच खजिने देण्यात आले. कुबेराचा राज्यकारभार चालवण्यासाठी त्यांना पुष्पक विमान प्रदान करण्यात आले. हेच विमान नंतर रावणाने बलपूर्वक हडपले.
कुबेर हे धनसंपत्तीचे रक्षक मानले जातात आणि त्यांच्या पूजेमुळे घरात सुखसमृद्धी येते. विशेषतः धनतेरस, दिवाळी आणि अक्षय्य तृतीया यासारख्या दिवसांमध्ये कुबेराची आराधना केली जाते. कुबेराच्या मूर्तीपेक्षा त्यांचे यंत्र, कुबेर यंत्र अधिक पूजनीय मानले जाते, कारण ते नकारात्मक ऊर्जा दूर करून घरात धनप्राप्तीचे द्वार खुले करते.